नमस्कार मित्रांनो. कोडिंग कट्टाच्या AI सिरीज मध्ये मी सुनील निकम तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजकाल AI चा उपयोग जो आहे तो सगळीकडे भरमसाठ सुरू झालेला आहे. त्याचे इम्पॅक्ट पण आपल्याला दिसायला लागलेत. खूप साऱ्या कंपन्यांमधून ले ऑफ्स होताना आपल्याला दिसत आहेत. बरेचसे लोक कंपन्यांमधून बाहेर पडताना दिसत आहेत. आणि मग आपलं करिअर करायचं आहे, अशा व्यक्तीला मग एक पर्याय समोर दिसतोय की आपण AI शिकून घ्यावं, म्हणजे आपलं करिअर होईल. आणि मग पुन्हा सगळेजण AI शिकण्यासाठी म्हणून त्याची पण रेस सुरू झाली आहे. आता जिकडे बघावं तिकडे AI शिकायचं आहे, AI शिकायचं आहे, यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. मग कोण युट्यूबवर जाऊन वेगवेगळे व्हिडिओ बघतोय, कोण वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन कोर्सेस करताय, कोण कॉलेजेसमध्ये आता ब्रांच निघाल्यात. आता इंजिनिअरिंगची सेपरेट ब्रांच आहे, AI रोबोटिक्स वगैरे. मग कोणत्या ब्रांचला ऍडमिशन घेत आहे आणि चांगला रिस्पॉन्स त्या ब्रांचेसला आपल्याला दिसतोय. मग आता ही जी रेस आहे याच्यामध्ये सगळेजण AIच्या मागे का लागले आहेत? कारण आपल्याला दिसतंय की येणारा काळ हा पूर्णपणे AI वर डिपेंड असणार आहे. जो AI शिकेल तोच टिकेल हे सगळ्यांना कळलंय, आणि म्हणून सगळेजण AI शिकायची सुरुवात करतायत. आणि तुम्ही देखील आपल्या कोडिंग कट्टा चॅनलवर AI शिकता आहात, आणि मी तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये हे AI शिकवायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता हे AI शिकवताना मी याचे वेगवेगळे पार्ट करतो आहे. ज्याच्यामध्ये एक पार्ट आपण असा केला की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये AIचा कसा उपयोग होईल यासाठी वेगवेगळे टूल्स मी तुम्हाला शिकवले. चालू आहे, अजून अजून काही टूल्स मला दिसले की मी ते तुम्हाला शिकवत राहणार. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे AIचा उपयोग आपण कसा करू शकतो हे त्या सिरीजमध्ये तुम्ही शिकताय. दुसरी एक सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे, ती म्हणजे AI ऑटोमेशन. आपले रोजचे जे काम आहे ते AI कडून कसे करून घेता येतील आपल्याला. आपला बिझनेस असेल किंवा आपलं पर्सनल वर्क असेल ते AI कडून कसं करून घेता येईल आपल्याला, याच्यासाठी आपला बिझनेस किंवा आपला टास्क आपण ऑटोमेट कसा करायचा हे AI ऑटोमेशन सिरीजमध्ये तुम्ही बघताय. पण हे सगळं करत असताना, हे सगळं शिकत असताना चार गोष्टी AIच्या तुम्हाला क्लिअर कट माहिती पाहिजे. आणि जर त्या चार गोष्टींमध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल तर मग मात्र शिकताना खूप अडचण येऊ शकते. मग त्या चार गोष्टी कोणत्या? सगळ्यात पहिली गोष्ट, जनरेटिव्ह AI काय आहे. दुसरी गोष्ट, एजंटिक AI म्हणजे काय आहे. तिसरी गोष्ट, AI एजंट म्हणजे काय असतो. आणि चौथी गोष्ट, AI वर्कफ्लो काय असतात. आता हे चार गोष्टी सध्या AI मध्ये चर्चेला आहेत आणि हे सगळेजण शिकतायत. मग या चार गोष्टी जर आपल्याला समजल्या आणि नेमकं काय आहे तर मग मात्र आपली पंचायत होऊ शकते. मग ते होऊ नये यासाठी आजचा हा सेशन मी या ठिकाणी घेतलाय. आजची जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण या चारही गोष्टी आपल्या मातृभाषेमध्ये अगदी सोप्या करून समजून घेणार आहोत. सुरुवात आपण करणार जनरेटिव्ह AI काय आहे हे समजून आपण घेऊ. मग नंतर आपण हे सगळं प्रॅक्टिकली समजून घ्यायचं तरच समजेल. दुसरं आपण समजून घेणार या ठिकाणी की AI वर्कफ्लो काय असतात, AI वर्कफ्लो म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने क्रिएट केला जातो, कुठले टूल्स सध्या बाजारात त्याच्यासाठी वापरले जातात वगैरे. दुसरा आपण टर्म समजून घेणार AI एजंट काय असतो. आणि तिसरा टर्म आपल्याला समजून घ्यायचा आहे एजंटिक AI, जे सध्या खूप पॉप्युलर आहे किंवा पॉवरफुल आहे, ज्याच्यामध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. मग आता हे सगळं शिकत असताना या चार गोष्टी आपल्याला आज क्लिअर कट समजून घ्यायच्या आहेत. मंडळी, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. मराठी भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये AI शिकण्याचा आनंद पहिल्यांदा तुम्हाला कोडिंग कट्टावर या ठिकाणी मिळतोय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला आपल्या आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या बघता येतील. आणि आवडली ही व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, सगळ्यांना कळू द्या AI काय भानगड आहे. आणि चला आपण बघूयात आता AIच्या चार गोष्टी कशा आहेत. ओके, तर आपण सगळ्यात पहिलं जनरेटिव्ह AI म्हणजे काय हे समजून घेऊयात. बघा, आता जनरेटिव्ह AI मध्ये जे पॉप्युलर नाव आहे त्याच्यामध्ये एक आहे चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, त्याच्यानंतर डीपसीक, ग्रॉक, परप्लेक्सिटी. हे जे नावं तुम्ही ऐकलेले आहेत किंवा हे जे मॉडेल तुम्ही वापरतात हे जनरेटिव्ह AIचे एक्झाम्पल्स आहेत. जनरेटिव्ह AI काय करतो? जनरेटिव्ह AI आपल्याला इन्फॉर्मेशन जनरेट करून देतो. आता याचं काम कसं चालतं ते आपण समजून घेऊ. बघा, जनरेटिव्ह AI म्हणजे काय? LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल. या जनरेटिव्ह AI मध्ये एक लार्ज लँग्वेज मॉडेल असणार आहे. आणि या लार्ज लँग्वेज मॉडेलला आपण जो इनपुट देतो तो म्हणजे आपला प्रॉम्प्ट असतो. तुम्ही एक प्रॉम्प्ट त्याला द्या, तो प्रॉम्प्ट जो आहे तो अंडरस्टँड करेल. आता या LLM जवळ एक पॉवर असते, ती म्हणजे NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला कुठल्याही भाषेमध्ये त्या LLM बरोबर कम्युनिकेशन करता यायला लागलं. म्हणजे तुम्ही मराठीत त्याच्याशी बोला, हिंदीमध्ये बोला, इंग्लिशमध्ये बोला. म्हणजे आपण हे जे प्रॉम्प्ट देतो ते तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये देऊ शकतात. आणि दॅट इज बिकॉज ऑफ द NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगची पॉवर त्याच्याकडे आहे.
मग हा LLM काय करतो, तुम्ही दिलेला प्रॉम्प्ट पहिले समजून घेतो, अंडरस्टँड करतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे पूर्ण जगाचा डेटा आहे, वर्ल्ड डेटा, ज्याला आपण वेब असं म्हणतो. ठीक आहे, वर्ल्ड वाईड वेब, पूर्ण जगाचा डेटा इंटरनेट जवळ आहे. तिथून तो डेटा घेतो आणि त्या डेटामध्ये तो आपल्याला हवी असलेली इन्फॉर्मेशन सर्च करतो. जसं गुगल सर्च इंजिनमध्ये पूर्वी आपण करायचो तसं ते सर्च करतो. जी माहिती त्याला अवेलेबल होईल ती तो अंडरस्टँड करतो, पहिले समजून घेतो. आणि मग आपण जसा प्रश्न विचारला असेल, म्हणजे जसा प्रॉम्प्ट तुम्ही दिला असेल त्यानुसार त्या इन्फॉर्मेशनमधून काही माहिती तो काढतो आणि आपल्याला काहीतरी तो इन्फॉर्मेशन जनरेट करून देतो. मग तो काय जनरेट करतो, तो एक तर डॉक्युमेंट जनरेट करून देतो, इमेज जनरेट करून देतो किंवा व्हिडिओ जनरेट करून देतो. म्हणजे आपल्याला एक कंटेंट असं म्हणू शकतो आपण याला, तो जनरेट करून देत असतो. आता या LLMचा एक ड्रॉबॅक काय आहे किंवा डिसएडव्हान्टेज काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही जर इनपुट त्याला दिला आणि तो जगाच्या डेटामध्ये सर्च करेल, पण तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही जे त्याच्याकडे मागतायत ती इन्फॉर्मेशन जर या डेटामध्ये त्याला सापडली नाही तर तो आपल्याला काहीही जनरेट करून देऊ शकत नाही. आता हे कसं होतं आपण प्रॅक्टिकली समजून घेऊ. म्हणजे LLM मध्ये तुम्हाला हे जे ChatGPT किंवा गुगल जेमिनी हे जे मॉडेल आहेत यांच्यामध्ये काय लिमिटेशन्स आहेत ते तुमच्या लक्षात येऊन जातील. पहिली गोष्ट, दिलेल्या प्रॉम्प्टनुसार ते काहीतरी कंटेंट जनरेट करतात. हा त्याचा काय म्हणू आपण थोडक्यात एक कार्यभार आहे. ते काय काम करतात, इन्फॉर्मेशन जनरेट करून देतात. ठीक आहे, मग आता ही जनरेट झालेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला ते डॉक्युमेंट, इमेज किंवा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये देतील. परंतु लिमिटेशन काय आहे त्याचं, जर त्याला आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या डेटामध्ये सापडलं नाही तर तो इन्फॉर्मेशन जनरेट करू शकत नाही. बघा आपण आता हे प्रॅक्टिकली समजून घेऊया. मग आता मी तुम्हाला ChatGPT वर घेऊन आलोय आणि आपण ChatGPTला एक सिंपल प्रश्न विचारू. आता जगाचा डेटा जो आहे तो त्याच्याजवळ अवेलेबल आहे आणि मी त्याला असं विचारतो की पुण्याच्या शिवाजीनगर एरियामध्ये मला चांगली हॉटेल शोधून दे. मी त्याला असं सांगतो, सर्च हॉटेल्स फॉर मी इन पुणे नियर शिवाजीनगर एरिया. ठीक आहे, मी त्याला काय सिंपल प्रॉम्प्ट दिला, सर्च हॉटेल्स फॉर मी इन पुणे नियर शिवाजीनगर एरिया. ठीक आहे, सिंपल त्याला प्रॉम्प्ट दिला आणि तो आपल्याला माहिती शोधून दिला. आता त्याच्याकडे जगाचा डेटा आहे तर पुण्याचा पण आहे आणि मग तो काय करेल, पुण्यामध्ये शिवाजीनगर एरियामध्ये ज्या हॉटेल त्याला सापडतील त्यांची माहिती तो आता शोधेल आणि मला तो दाखवतो. बघा अगदी काही सेकंदात तो आपल्याला लगेच ती माहिती देतो. त्याने काही हॉटेल शोधल्या, बघा इथे त्याने नावं दिले, बघा हॉटेल सेंट्रो, त्याच्यानंतर पुढची एक हॉटेल आहे ग्रँड हॉटेल अँड स्पा, त्याच्यानंतर त्याने ही एक हॉटेल शोधली. म्हणजे नंबर ऑफ हॉटेल्स त्याने शोधल्या ज्या शिवाजीनगर एरियाच्या जवळपास आहेत. ठीक आहे, त्याच्यात त्याने प्रत्येक हॉटेलमध्ये काय काय साधारणपणे त्याचं कस्टमरचं रेटिंग आहे ते पण तो देतो. आता हे तर मी विचारलं नव्हतं पण तरी बरीचशी माहिती तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतोय. बघा ॲडिशनल ऑप्शन्स तुम्हाला काय अजून हवं असेल तर तुम्ही त्याला मागू शकतात. मग आता मी त्याला असं म्हटलं की या ज्या हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये मला समजा ही हॉटेल सेंट्रो जे आहे त्याचं डिटेल दे. मग मी त्याला काय सांगतो, मी त्याला सांगतो गिव्ह मी डिटेल्स अबाउट हॉटेल सेंट्रो विथ रूम टाइप्स अँड रेट्स. मी त्याला आता पुन्हा अजून माहिती विचारली की हॉटेल सेंट्रो जे आहे त्याच्यामध्ये रूम टाइप्स आणि रेट याच्या संदर्भात मला अजून अधिक माहिती दे. आणि मग तो बघा आता आपल्याला त्या हॉटेल सेंट्रो बद्दल डिटेल माहिती तो आपल्याला देणार आहे आणि तो बघा या ठिकाणी सगळं देतोय आपल्याला. त्या हॉटेलमध्ये जे रूम आहे त्याच्यामध्ये ग्रँड किंग रूम आहे, त्याच्यानंतर त्याच्यात एक फुल बेड असतो, सगळी डिटेल माहिती देतोय तो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तो इथे तुम्ही कुठून बुक करू शकता ते पण सांगतो. फ्रॉम मेक माय ट्रिप मधून तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला कशा पद्धतीने बुकिंग करता येऊ शकतं ते सगळं तो दाखवतोय. तिचे रेट्स पण देतोय बघा तो, कोणत्या रूमचे साधारणपणे काय रेट्स आहेत. म्हणजे आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी सगळी मिळाली. आता हे झालं तो काय देऊ शकतो याच्याबद्दल. आता तो काय देऊ नाही शकत ते मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, तो आपल्याला इन्फॉर्मेशन देतोय परंतु तो आपल्यासाठी हॉटेल बुक नाही करून देऊ शकणार. मी जर त्याला असं म्हटलो की मला हॉटेल सेंट्रोमध्ये रूम बुक करून ठेव किंवा करून दे तर तो करू नाही शकणार, कारण तो फक्त माहिती जनरेट करू शकतो, तो ॲक्शन परफॉर्म नाही करू शकत. हे त्याचं लिमिटेशन. बघा आपण ट्राय करू. मी त्याला सांगतो बुक अ रूम इन हॉटेल सेंट्रो फॉर मी. मी त्याला सांगितलं की माझ्यासाठी एक रूम बुक कर, कुठे, हॉटेल सेंट्रोमध्ये. आता त्याला हे जमतंय का बघा.
आता तो नाही करू शकणार. तो अजून माहिती देईल किंवा कसं बुकिंग करायचं याच्याबद्दल सांगेल, पण तो स्वतः मात्र बुकिंग नाही करून देऊ शकणार. म्हणजे बुकिंग करण्याची कपॅबिलिटी त्याच्याकडे नाहीये. यालाच आपण म्हणतो थोडक्यात तो ऍक्शन्स नाही घेऊ शकत. तो फक्त इन्फॉर्मेशन जनरेट करून देऊ शकतो. तर जनरेटिव्ह एआयचं हे पहिलं लिमिटेशन आपण इथे बघतोय. बघा आता त्याने आपल्याला सगळी माहिती दिली. इथे त्याने कॉन्टॅक्ट नंबर दिला बघा, की हा फोन नंबर आहे हॉटेल सेंट्रोचा, इथून तुम्ही बुक करा, तुम्ही पाहिजे तर ऑफिसला जाऊन भेटा, काय जे असेल ते मेक माय ट्रिपवर जा. पण तो नाही करणार. म्हणजे त्याला बुकिंग करून दे हे आपण जे सांगितलं, त्याने फक्त पर्याय सुचवले तुम्ही कुठून बुकिंग करू शकतात, पण तो स्वतः मात्र बुकिंग करून नाही देऊ शकत. म्हणजे तो आपल्यासाठी ऍक्शन परफॉर्म नाही करून देऊ शकत. हे पहिलं लिमिटेशन जनरेटिव्ह एआयचं. आता जनरेटिव्ह एआयचं दुसरं लिमिटेशन काय बघा, त्याच्याकडे संपूर्ण जगाचा डेटा आहे, पण आपला पर्सनल डेटा त्याच्याकडे नाही आहे. आता मी त्याला एक वेगळा प्रश्न विचारतो. मी त्याला विचारतो की हाऊ मेनी ब्रदर्स आय हॅव. मी त्याला विचारलं की मला किती भाऊ आहेत, हाऊ मेनी ब्रदर्स आय हॅव. आणि बघा आता याचं उत्तर तो काय देतो आपल्याला. आता तो म्हणतो आय डोंट नो हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव सिन्स यू हॅव नॉट शेअर दॅट विथ मी. म्हणजे तो मला सांगतोय की तुम्ही कुठे मला सांगितलंय तुम्ही किती भाऊ आहेत, त्यामुळे तो नाही देऊ शकत ती माहिती. म्हणजे त्याला ती इन्फॉर्मेशन वर्ड डेटामध्ये नाही सापडत. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की याचं लिमिटेशन काय आहे, की याच्याकडे तुमचा पर्सनल डेटा किंवा तुमच्या बिझनेसचा डेटा याच्याजवळ नाहीये. त्यामुळे तो तशा प्रकारचे काही प्रश्न जर त्याला विचारले तर तो त्याची उत्तरं आपल्याला देऊ शकत नाही. आणि हे आहे याचं जनरेटिव्ह एआयचं लिमिटेशन. याचं लिमिटेशन जे आपल्या लक्षात आलंय की त्याच्याकडे इन्फॉर्मेशन नसेल तर तो आपल्याला माहिती देऊ शकत नाही. मग अशा केसमध्ये काय करू शकतो आपण बघा. मग याच्यासाठी हे प्लस बटन इथे दिलंय. तुम्ही तुमची माहिती त्याला प्रोव्हाइड करा, मग तो त्याच्यातून इन्फॉर्मेशन देऊ शकतो. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, इथे प्लसला क्लिक करायचं आणि तुमच्याकडे असलेली माहिती तुम्ही इथे ऍड करायची. समजा आता मला आमच्या मालेगाव शहराची माहिती आहे, ती मला त्याला प्रोव्हाइड करायची आहे. मग मी त्याची एक फाईल आहे माझ्याकडे, मी त्याला ती प्रोव्हाइड करतो. आता इथे मी ती जी फाईल आहे माझ्याकडे ती मी PDF फाईल त्याला देतो. आता मालेगाव सिटीची माहिती मी त्याला दिली आणि ही जी PDF फाईल मी त्याला प्रोव्हाइड केली, याच्यावरून आता त्याला मालेगावची माहिती मिळाली. ठीक आहे. मग आता मी त्याला मालेगाव बद्दल काही विचारलं तर तो या फाईलमधून मला सांगू शकतो. मी त्याला सिंपल क्वेश्चन विचारतो, व्हॉट इज नियरेस्ट एअरपोर्ट टू मालेगाव. मालेगावच्या जवळ असलेलं एअरपोर्ट कोणतं आहे, याची मी आता त्याला विचारतो. आणि माझ्या माहितीनुसार संभाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. हा, म्हणजे हे दोघं जवळ आहेत असं तो आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. म्हणजे आता ही जी इन्फॉर्मेशन त्या फाईलमध्ये मी त्याला प्रोव्हाइड केली त्याच्यातून त्याने ही माहिती काढली आणि मला या ठिकाणी प्रोव्हाइड केली. आता तुम्ही या फाईलमधले कुठलेही प्रश्न त्याला विचारले तर तो त्याचे उत्तर देऊ शकतो. इथे तो सोर्सेस जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो. म्हणजे आता थोडक्यात काय, तर LLM जे आहेत, लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा जनरेटिव्ह एआय मॉडेल जे आहेत, ते आपल्याला त्याला माहिती दिली तर मग ते आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकतात. आता तुमच्याकडे तुमच्या बिझनेसची कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्ही जर त्याला प्रोव्हाइड केली तर तो तुमच्या बिझनेस बद्दलची माहिती आता देऊ शकतो. म्हणजे त्याचं जे लिमिटेशन आहे ते आपल्याला हे ओव्हरकम या ठिकाणी करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने जनरेटिव्ह एआय हा पहिला कन्सेप्ट जो आहे एआय मधला तो आपण या ठिकाणी कंप्लीट केला. अशा पद्धतीने जनरेटिव्ह एआय कन्सेप्ट आपला या ठिकाणी कंप्लीट लक्षात आला. आता आपण दुसरा कन्सेप्ट समजून घेऊ, एआय वर्कफ्लोज म्हणजे काय असतात. आता आपला एखादा बिझनेस आहे आणि आपल्या बिझनेस मधली आपण एक सिंपल ऍक्टिव्हिटी समजून घेऊया. सपोज मला कस्टमर ऑर्डर पाठवतो ईमेलवर. ठीक आहे, कस्टमरची ऑर्डर आली, माझ्याकडे ईमेल आला आणि मग मी काय करतो, त्या कस्टमरला एक रिप्लाय देतो की ठीक आहे तुमची ऑर्डर मिळाली. आणि दुसरी ऍक्टिव्हिटी मी काय करतो, मग ती जी ऑर्डर आली ती मी माझ्या सेल्स डिपार्टमेंटला फॉरवर्ड करतो. मग पुढे माझा सेल्स डिपार्टमेंट जो आहे त्या ऑर्डरनुसार मग त्याचा काय जो प्रॉडक्ट असेल त्याचं पॅकिंग वगैरे करतात आणि मग ती ऑर्डर जे आहे ते डिस्पॅच करतात. मग ते पुढच्या माझ्या लॉजिस्टिक सिस्टीम जे असेल त्यांना कळवतात. म्हणजे तो पुढे पार्ट कुठे जातो, लॉजिस्टिककडे. लॉजिस्टिकवाले मग तो प्रॉडक्ट पिकअप करतात आणि ट्रान्सपोर्ट करतात त्या कस्टमरकडे. आणि मग कस्टमरला आपण त्याचा पुन्हा एक रिप्लाय देतो की तुमचा माल जो आहे तो आम्ही ट्रान्सपोर्ट केलेला आहे, त्याचा ट्रॅकिंग नंबर सो अँड सो आहे. कस्टमरला एक ईमेल जाईल,
आणि मग कस्टमर ट्रॅकिंग करेल आणि फायनली मग तो प्रॉडक्ट जो आहे तो कस्टमरकडे रीच होईल आणि आपल्याला एक फीडबॅक येईल की कस्टमरला माल पोहोचला, त्याचं एक डिलिव्हरी चलन असेल ते आपल्याला मिळून जाईल आणि ही सिस्टीम जी आहे ती पूर्ण होईल. म्हणजे कस्टमरने ऑर्डर दिल्यापासून तर कस्टमरला प्रॉडक्ट मिळेपर्यंत जो पूर्ण फ्लो आहे त्याच्यात नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी आपण करतोय. मग आता ह्या ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला ऑटोमेट करायच्या असतील, ऑटोमॅटिक करायच्या असतील एआयच्या मदतीने, तर मग तुम्ही एआय वर्कफ्लोज तयार करू शकता. आता हे एआय वर्कफ्लोज तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खूप पॉवरफुल टूल्स आहेत. त्याच्यामध्ये नो कोड किंवा लो कोड असे प्लॅटफॉर्म्स आहेत. वेगवेगळे नावं मला सांगता येतील. त्याच्यामध्ये एक आहे मेक.com, एक आहे N8N प्लॅटफॉर्म आहे, झॅपियर म्हणून एक आहे. त्याच्यानंतर तुम्ही लँगचेन यूज करू शकतात, लँगग्राफ, लँग फ्लो, लँग स्मिथ. बरेचसे टूल्स आहेत जे आपल्याला हे ऍक्टिव्हिटी करायला मदत करतील. मग तुम्ही या ठिकाणी वर्क फ्लो म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आता आपण एक टूल या ठिकाणी बघूयात. मेक.com नावाची साईट आहे ज्याच्यावर हे वर्क फ्लो मी तुम्हाला समजून सांगतो कशा पद्धतीने हे काम करू शकतात. चला आता आपण जाऊयात आणि एआय वर्कफ्लो म्हणजे काय ते समजून घेऊयात. बघा आता इथे मी तुम्हाला मेक.com नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर घेऊन आलोय आणि तुमच्या समोर जो दिसतोय हा एक वर्कफ्लो आहे ज्याला आपण सिनेरिओ असं म्हणतो. ठीक आहे. मग आता या सिनेरिओ मध्ये मी काय ऍक्टिव्हिटी केलेली दिसते बघा. एक गुगल शीट आहे माझ्याकडे आणि त्या गुगल शीटमध्ये मी एक टॉपिक काहीतरी या ठिकाणी एंटर करतो. गुगल शीटमध्ये मी टॉपिक देतो आणि मग तो टॉपिक गुगल शीटमधून कोणाकडे जातो, कॅनवाकडे जातो. कॅनवा त्याच्यावर एक डिझाईन तयार करतो. या ठिकाणी बघा आता कॅनवा काय करेल, डिझाईन तयार करेल. कॅनवाने तयार केलेलं डिझाईन मग तो पुढे एक्सपोर्ट करतो. कॅनवाच्याच एका मॉडेलमध्ये आपण पुढे गेलोय आणि मग ते तयार झालेलं डिझाईन तो एक्सपोर्ट करतो आणि हे एक्सपोर्ट केलेलं जे डिझाईन असेल मग त्याची पीएनजी फाईल असेल, जेपीजी फाईल असेल किंवा व्हॉटएव्हर जे डिझाईन असेल ते तो गुगल ड्राईव्हवर जाऊन सेव्ह करतो आणि परत मग गुगल शीटमध्ये तो जाऊन अपडेट करतो की हे ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली म्हणून. म्हणजे आता याच्यामध्ये बघा गुगल शीट मधून तो इन्फॉर्मेशन घेतो. इथून इन्फॉर्मेशन येते कॅनवाकडे. मिळालेली इन्फॉर्मेशन कॅनवा समजून घेतो. इथे कॅनवा एआय आपण यूज करतोय. कॅनवा काय करतो, त्या दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे डिझाईन तयार करतो आणि त्या डिझाईन मग तो एक्सपोर्ट मॉडेलला देतो. एक्सपोर्ट मॉडेल त्या डिझाईनला एक्सपोर्ट करतो. मग ते डिझाईन जे तयार झालं ते गुगल ड्राईव्हकडे जातं आणि गुगल ड्राईव्ह मग त्याला सेव्ह करतो आणि गुगल शीटमध्ये जाऊन त्याला अपडेट करतो की ते डिझाईन पूर्ण झालं. मग आता समजा दिवसभरातून मला 50 डिझाईन बनवायचे आहे. मी फक्त काय करेल, गुगल शीटमध्ये 50 एंट्री करून देईल मला काय काय करायचंय आणि सोडून देईल. आता हा फ्लो जो आहे वर्क फ्लो याला रन करेल किंवा तो ऑटोमॅटिक असेल तर तो टायमिंगनुसार शेड्यूल असेल त्यानुसार तो रन होईल आणि मग या ठिकाणी आपोआप ऍक्टिव्हिटी होतील. तो एक रेकॉर्ड इथून घेईल, डिझाईन करेल, एक्सपोर्ट करेल, गुगल ड्राईव्ह मध्ये ठेवेल, गुगल शीट अपडेट करेल, परत नेक्स्ट रेकॉर्ड घेईल, डिझाईन बनवेल, एक्सपोर्ट करेल, गुगल ड्राईव्ह मध्ये ठेवेल आणि गुगल शीट अपडेट करेल. आणि मी थोड्या वेळानंतर गुगल शीटमध्ये बघितलं तर सगळे टास्क माझे पूर्ण झालेले असतील आणि गुगल ड्राईव्ह मध्ये जाऊन मी बघितलं तर सगळ्या डिझाईन माझ्या रेडी झालेल्या असतील. म्हणजे आपण जसं आपल्याकडे असलेल्या एखाद्या एम्प्लॉईला किंवा अनेक एम्प्लॉई आहेत त्यांना आपण काम देतो की आज दिवसभरात तुम्हाला एवढं काम करायचंय, मग ते पूर्ण दिवसभर ते काम करतात. आता एआय कडून हे काम करून घेण्यासाठी किती वेळ लागतो, समजा एक डिझाईन करायला आपल्याला 5 मिनिटं आपण पकडू. मग तुम्हाला 100 डिझाईन करायचे असतील तर 100 गुणिले 5 मिनिट फक्त केले की तेवढ्या वेळामध्ये आपले सगळे डिझाईन तयार होऊन जातात. म्हणजे वर्क फ्लो काय करतोय, एआय ला आपण थोडक्यात गाईड करतोय की त्याने कोणत्या सिक्वेन्स मध्ये ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. आणि मग हा जो पूर्ण वर्क फ्लो आहे हा वर्क फ्लो म्हणजे तुमचा एक थोडक्यात काय म्हणू की टास्क आहे पूर्ण करण्यासाठी. म्हणजे कॅनवा मध्ये डिझाईन करण्यासाठी आपण दिलेला एक टास्क म्हणजेच आपला थोडक्यात एक वर्कफ्लो ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सब ऍक्टिव्हिटी आपण करतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वर्कफ्लो मग आपण मेक मध्ये तयार करू शकतो. झॅपियर आहे किंवा तुमचा N8N आहे, कोणताही प्लॅटफॉर्म घ्या, कन्सेप्ट सेम राहणार, वर्कफ्लोचा अर्थ तोच राहणार आणि एआय कडून आपल्याला कोणत्या सिक्वेन्सने काय ऍक्टिव्हिटी करून घ्यायची हे करावं लागतं. आता याच्यामध्ये तुम्ही विचार करणार की हे आपोआप कसं होईल, मग याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशन्स करावे लागतात. म्हणजे गुगल शीट मधला डेटा कॅनवाला इंटिग्रेट करायचा, कॅनवाचा डेटा जो येईल आउटपुट तो गुगल ड्राईव्हला इंटिग्रेट करायचा, गुगल ड्राईव्हचा जो आउटपुट येईल तो आपण गुगल शीटला अपडेट करायचा. म्हणजे थोडक्यात हे मॉडेल जे आहेत हे खूप सारे मॉडेल्स इथे दिलेले असतात आणि त्यांचं इंटिग्रेशन फक्त आपण करून द्यायचं आणि वर्कफ्लो आपला तयार होऊन जातो. आता असे नंबर ऑफ वर्कफ्लोज आपल्याला पाहिजे तेवढे तयार करता येऊ शकतात. मी तुम्हाला इथे टेम्पलेट्स मध्ये जर घेऊन गेलो तुम्हाला दाखवतो बघा, खूप सारे टेम्पलेट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. असे खूप सारे वर्कफ्लोज ऑलरेडी याच्यामध्ये मेक मध्ये तयार करून ठेवलेले आहेत. बघा आता ही लिस्ट मी तुम्हाला दाखवतोय.
इथे नंबर ऑफ वर्क फ्लोज तुम्हाला दिसतील बघा, हे सगळे वर्क फ्लोज आहेत आणि तुम्ही स्क्रोल करून बघा आणि वेगवेगळे सिनॅरिओ दिलेले आहेत बघा. आता यातला हा एक सिनॅरिओ आपण बघू. इथे त्याने म्हटलंय समराईज वेबसाईट कंटेंट अँड क्रिएट सोशल मीडिया पोस्ट विथ चॅट जीपीटी अँड ब्राउज एआय. म्हणजे आता हा जो वर्क फ्लो आहे याच्यात ही ऍक्टिव्हिटी थोडक्यात तो करतो. तर असे नंबर ऑफ वर्क फ्लोज या ठिकाणी ऑलरेडी बनवून ठेवलेले असतात आणि आपण त्या वर्क फ्लो मध्ये फक्त इंटिग्रेशन करायचं काम आपल्याला असतं. आपण फक्त जोडायचे एक मॉडेल दुसऱ्या मॉडेलला. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला त्याच्यात परमिशन्स असतात, लॉग इन्स वगैरे असतात, त्या गोष्टी आपल्याला फक्त करून द्याव्या लागतात. तर हे जे वर्क फ्लोज आहेत हे आपण या प्लॅटफॉर्म्सवर तयार करू शकतो. मग एआय वर्क फ्लोचा अर्थ आता तुमच्या लक्षात आला असेल की एखादी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी त्याच्यामध्ये नंबर ऑफ सब ऍक्टिव्हिटी आपल्याला कराव्या लागतात. त्या सब ऍक्टिव्हिटी एआय कडून करून घेताना तुम्ही त्या एकमेकाला जोडणे, इंटिग्रेट करणे म्हणजे तुमचा थोडक्यात एक वर्क फ्लो तयार होतो. त्याला सिनॅरिओ असं देखील म्हणतात. आणि हे सिनॅरिओ जे आहेत हे आपण ऑटोमेट करतो आणि मग आपल्याला हवी असलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जो टास्क आहे तो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण होताना दिसतो. म्हणजे इथे थोडक्यात आपण एआय कडून काहीतरी ऍक्शन परफॉर्म करून घेतोय. जनरेटिव्ह एआय जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मदत करेल. बघा याच्यात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठेतरी चॅट जीपीटी दिसतोय बघा. हे इथे चॅट जीपीटी वापरलंय. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे मॉडेल्स तुम्हाला वापरलेले दिसतील. काही ठिकाणी गुगल जेमिनी असेल, काही ठिकाणी तुम्हाला ग्रॉक वापरलेला दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला डिपसिक वापरलेला दिसेल. म्हणजे आपण ते जे एलएलएम म्हणतो, ज्यांना आपण लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतो, ते सगळे या ठिकाणी वर्क फ्लो बनवताना आपल्याला मदत करतील. बघा या सिंपल वर्क फ्लो मध्ये बघा तुम्ही ईमेल मधून डेटा कोणाकडे येईल, चॅट जीपीटी कडे. आणि चॅट जीपीटी कडून मग जनरेट झालेली इन्फॉर्मेशन कोणाकडे जाईल, ती ऍपल ओएस कडे जाईल, आयओएस कडे जाईल. म्हणजे या वर्क फ्लोज मध्ये ते जे जनरेटिव्ह एआय आहे त्याचा एक मोठा रोल या ठिकाणी आपल्याला प्ले होताना दिसत असतो. म्हणजे जनरेटिव्ह एआयचा उपयोग करून थोडक्यात हे वर्क फ्लोज आपण तयार करू शकतो. मंडळी, अशा प्रमाणे आपण एआय वर्क फ्लोज म्हणजे काय ते या ठिकाणी समजून घेतलं. आता वर्क फ्लो म्हणजे तुमच्या लक्षात आलं की नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीचा एक सिक्वेन्स असतो आणि एआय त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी वन बाय वन परफॉर्म करतो. एका ऍक्टिव्हिटीचा आउटपुट हा दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचा इनपुट असू शकतो आणि हा सिक्वेन्शियली तो फ्लो पूर्ण कंप्लीट झाला की एखादा टास्क जो आहे तो पूर्ण झालेला असतो. ओके, आता पुढचा कन्सेप्ट आपण समजून घेतो आहोत तो म्हणजे एआय एजंट म्हणजे काय. एआय एजंट एक थोडक्यात असा कन्सेप्ट आहे की एक इंडिपेंडंट सिस्टीम आहे, ज्या सिस्टीमला तुम्ही काहीतरी इनपुट देतात आणि ती सिस्टीम तुम्हाला एक आउटपुट देते. आता तुम्ही असा विचार करणार की मग चॅट जीपीटी पण एजंट होऊ शकतो का? येस, त्याला सुद्धा तुम्ही एआय एजंट म्हणू शकतात, पण तो ऍक्शन परफॉर्म नाही करणार. आता एआय एजंट आपण जे विचारात घेतोय ते काहीतरी ऍक्शन देखील परफॉर्म करतात. मग आता हा एआय एजंट नेमका काय आहे तो आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घेऊयात. ओके, तर आता आपण समजून घेऊयात एआय एजंट म्हणजे काय. आता याच्या आधी आपण एआय वर्क फ्लो समजून घेतला. आता एआय एजंट म्हणजे काय बघा, त्याची एक सिंपल डेफिनेशन आहे. व्हॉट इज एआय एजंट? एआय एजंट इज अ कॉम्प्युटर प्रोग्राम ऑर सिस्टीम दॅट कॅन सेन्स. म्हणजे थोडक्यात तो तीन गोष्टी करतो. मग आता याच्यामध्ये व्हॉइस इनपुट पण आपण देऊ शकतो. आता तुमच्याकडे घरामध्ये अलेक्झा किंवा सिरी तुम्ही यूज करत असाल किंवा गुगल असिस्टंट असेल तर बऱ्याच घरामध्ये आता ही सिस्टीम असते कॉमनली. मग आपण काय करतो, त्या अलेक्झाला सांगतो की अलेक्झा प्ले साऊंड फॉर काय जे तुमचं आवडीचं गाणं असेल ते तुम्ही सांगतात की अलेक्झा माझ्यासाठी एक अमुक अमुक गाणं जे आहे ते प्ले कर. मग अलेक्झा काय करते, थिंकिंग करते. सेकंड ऍक्टिव्हिटी त्याची काय, थिंकिंग. आणि मग बघतो, तो शोधतो की ते गाणं त्याला सापडलं कुठेतरी. मग आता ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे असतात जसं युट्यूब आहे किंवा भरपूर वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतात, स्पॉटीफाय आहे, त्याच्यावर तो जाऊन शोधतो आणि तिथे त्याला ते सॉन्ग सापडलं की तो त्याला काय करतो, मग ऍक्टिंग करतो म्हणजे प्ले करतो. तिसरा शब्द काय आहे, ऍक्ट. सेन्स, थिंक आणि ऍक्ट. त्याने पहिले ऐकलं म्हणजे व्हॉइस इनपुट त्याला दिला, मग त्याने विचार केला काय तुम्हाला नेमकं हवं आहे समजून घेतलं. जर त्या अलेक्झाला तुम्ही सांगितलेली गोष्ट समजली नाही तर तो पूर्ण तुम्हाला विचारतो. तो म्हणतो सॉरी मला लक्षात नाही आलं, तुम्ही मला नीट सांगता का? आपण त्याला पुन्हा सांगतो. म्हणजे तो थिंकिंग करतो आणि समजून घेतो आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि मग तो ऍक्ट करतो. म्हणजे सेन्स, थिंक आणि ऍक्ट या तीन गोष्टी तो करत असतो. हे तुमचे एआय एजंटच्या थोडक्यात काय आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत. ठीक आहे, मग आता एआय एजंट जो आहे त्याचं ते बनवायचं कसा, त्याचे काही टूल्स आहेत. त्याच्यापैकी एक आहे गुगल टीचेबल मशीन एजंट. गुगल टीचेबल मशीन कसं वापरायचं याच्यावर एक व्हिडिओ आपण याच्या आधी बनवलेली आहे, आपल्या चॅनलवरती तुम्हाला सापडेल.
त्याच्यामध्ये टीचेबल मशीन हे गुगलने तयार केलेलं एक टूल आहे, फ्री आहे. त्याला तुम्ही ट्रेन करायचा. तुम्ही ट्रेन काय करणार बघा, त्याला एक वेब कॅमेरा असतो लावलेला आपल्या सिस्टीमला. आपण एक एक्झाम्पल घेऊ. हे आपल्याला असा एक एजंट तयार करायचा आहे की जो क्लासिफिकेशन करेल, ऑब्जेक्टचं क्लासिफिकेशन. म्हणजे आता आपण असं समजू की तुमच्याकडे 4 प्रकारचे वस्तू आहेत, आणि त्या 4 प्रकारच्या वस्तू त्याने ओळखल्या पाहिजे की ही पहिली वस्तू कोणती आहे, दुसरी कोणती आहे, तिसरी कोणती आहे, चौथी कोणती आहे. आपण विथ एक्झाम्पलच घेऊ. समजा त्याला तुम्ही 4 वस्तू काय देताय, एक पेन, एक खोड रबर, पेन्सिल आणि एक कंपास. ठीक आहे, अशा 4 गोष्टी तुम्ही त्याला ओळखायला लावताय. मग आता तुम्ही काय करणार, सगळ्यात पहिले त्याला ट्रेन करणार, त्याला ट्रेनिंग देणार आणि मग त्याला दाखवणार की पेनचे अनेक फोटो तुम्ही त्याला देणार की इतक्या प्रकारे पेन असू शकतात. त्याला तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिलचे फोटो देणार, वेगवेगळ्या प्रकारच्या इरेझरचे फोटो देणार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंपासचे फोटो देणार. मग तो ट्रेन झाला थोडक्यात. आणि मग तुम्ही त्याला ट्रेन केल्यानंतर काय करतात, मग तुम्ही ट्रेन केल्यानंतर त्याला तुम्ही ते ओळखायला लावतात. मग आता तुम्ही त्याच्या समोर ती वस्तू धरतात आणि तो ती ओळखतो की हा पेन आहे किंवा ही पेन्सिल आहे किंवा जे काय असेल ते. ठीक आहे, हे झालं तुमचं ऑब्जेक्ट क्लासिफिकेशन. दुसरं काम तो काय करू शकतो, तो साऊंड क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्याला द्या. पहिला आवाज तुम्ही त्याला दिला, हा कुत्र्याचा आवाज आहे, हा माकडाचा आवाज आहे, हा माणसाचा आवाज आहे, हा मेल आवाज आहे, हा फिमेल आवाज आहे, हा लहान मुलाचा आवाज आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड देऊन त्याला तुम्ही ट्रेन करा आणि नंतर त्याला तुम्ही ओळखायला लावा. मग तुम्ही आवाज त्याला सांगा आणि तो ओळखेल की हा लहान मुलाचा आवाज आहे का मोठ्या माणसाचा आहे की कुत्र्याचा आहे की मांजरीचा आहे. म्हणजे तो आवाज ओळखू शकतो. किंवा त्याच्यामध्ये अजून तुम्ही गेस्चर ट्रेनिंग पण त्याला देऊ शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे करा, डाव्या साईडला हात करा, उजव्या बाजूला हात करा, वरती खाली, असे वेगवेगळे गेस्चर्स म्हणतो आपण त्याला. आणि मग तो त्या गेस्चर्सला ओळखेल आणि त्यानुसार काहीतरी ऍक्शन त्याला आपल्याला काय लावता येऊ शकते. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आता आम्ही एक असा रोबोट तयार केला होता की त्या रोबोटच्या समोर आपण म्हणजे तो रोबोट असा जमिनीवर चालेल आणि त्याला एक कॅमेरा असेल. त्या कॅमेऱ्याच्या समोर मी लेफ्ट साईडला हात केला की तो डाव्या बाजूला चालतो, मी उजव्या बाजूला हात केला की तो उजव्या बाजूला चालतो. जसा ट्रॅफिक हवालदार आपल्याला दाखवतो, हातवारे करतो, मग आपल्याला कळतात कोणत्या बाजूला वळायचंय वगैरे. बिलकुल तशा पद्धतीने तो रोबोट चालतो. मग त्याच्या समोर तुम्ही हातवारे करायचे आणि तो चालेल. म्हणजे आता त्याला कोणत्या बाजूला वळायचं ही त्याची काय झाली, ऍक्शन. बरोबर आहे. पण त्या ऍक्शनसाठी त्याला पहिले समजून घ्यावं लागेल की मी कुठले गेस्चर्स त्याला करतोय. मग आता हे जे टूल आहे खूप सुंदर आहे, गुगलचं टीचेबल मशीन. आणि या गुगलच्या टीचेबल मशीनच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारचे एजंट बनवू शकतात. हे टीचेबल मशीन जे आहे ते फ्री आहे. त्याची ही वेबसाईटचा ऍड्रेस दिलाय बघा या ठिकाणी, teachable-machine.withgoogle.com. या साईटला तुम्ही जा आणि तिथे तुम्हाला व्हिडिओज पण दिले आहेत, म्हणजे ट्युटर्स पण आहेत. त्या ट्युटोरियल्स मधून तुम्ही ट्रेन व्हा आणि करू शकता. हे एक टूल झालं गुगल टीचेबल मशीन. दुसरं एक टूल आहे डायलॉग फ्लो. हे देखील गुगलचंच आहे, खूप सुंदर आहे. या डायलॉग फ्लोच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, यू कॅन क्रिएट अ सिम्पल चॅटबॉट एजंट दॅट रिस्पॉन्ड्स टू क्वेश्चन्स. तुम्ही विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तरं देणारा एक चॅटबॉट तुम्ही तयार करू शकता. मग तुम्ही त्याच्याने काय करू शकता, एक सिम्पल फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन म्हणजे FAQ बॉट तुम्ही तयार करू शकता मुलांसाठी. तुम्ही समजा टीचर असाल तर तुम्ही याच्यावर एक बॉट तयार करा आणि मुलं त्याला प्रश्न विचारतील आणि तो मुलांना उत्तरं देईल. दिलेल्या प्रश्नांचे उत्तरं तो आपल्याला देऊ शकतो. म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स त्याला विचारतो आपण. जसं आता एक्झाम्पल आहे की मी ऑनलाईन शॉपिंग करतोय आणि मग मला शंका आहे की प्रॉडक्ट खराब निघाला तर, मग त्याच्यावर आन्सर आहे की तो प्रॉडक्ट तुम्ही रिटर्न करू शकतात. अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात त्याचा एक बॉट तयार करून आपण या सिस्टीमचा उपयोग करून एक एजंट तयार करू शकतो. तर डायलॉग फ्लो देखील फ्री टायर अवेलेबल आहे, खूप सुंदर आहे. आपण पुढे एक व्हिडिओ त्याच्यावर तयार करणारच आहोत, डायलॉग फ्लोवर चॅटबॉट कसा तयार करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर N8N नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, खूप सुंदर आहे. याचं वैशिष्ट्य काय, हा ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स म्हणजे काय, तर तो तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करून तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर त्याला होस्ट करू शकतात. म्हणजे थोडक्यात आपण त्याला सेल्फ होस्टिंग करू शकतो आणि याच्यामध्ये तुम्हाला वर्क फ्लोज तयार करता येतात. जसं आता मी तुम्हाला make.com दाखवला. make.com वर एक लिमिटेशन पर्यंत फ्री आहे, त्याच्यानंतर मग मात्र आपल्याला त्याला पे करावा लागेल. पण हा जो N8N आहे हा तुम्हाला जर पूर्ण 100% फ्री यूज करायचा असेल तर तुम्ही सेल्फ होस्टिंग त्याचं घेऊ शकतात आणि तो सेल्फ होस्टिंग तुम्हाला कम्प्लिटली फ्री मिळतो. म्हणजे तुम्ही तुमची वेबसाईट बनवा, त्याच्यावर होस्ट करा आणि लाईफ टाईम यूज करा. तुम्हाला कोणालाही एक पैसा द्यायचा नाही आणि कितीही एजंट्स तुम्ही त्याच्यामध्ये तयार करू शकतात. आणि जर तुम्ही N8N वर जाऊन बनवत असाल तर मग त्याचं होस्टिंग त्यांनी केलंय तर मग त्याला थोडाफार चार्ज आपल्याला
द्यावा लागतो. मग बेटर वे आहे त्याचा, तुम्ही सेल्फ होस्टिंग करून यूज करा. सुंदर आहे. आपली एक सिरीज याच्यावर आपण करणारच आहोत. NA10 कसा यूज करायचा याच्यावर देखील आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवणार आहोत. तर NA10 पद्धतीने AI एजंट म्हणजे काय हा तुमच्या लक्षात आला. आणि आता चौथी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे एजंटिक AI. एजंटिक AI ही एक अशी सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये मल्टिपल एजंट्स तुमच्यासाठी काम करतील. एक एजंट एक ऍक्टिव्हिटी करेल आणि अशा अनेक ऍक्टिव्हिटी जर तुमच्या बिझनेसमध्ये असतील तर तुम्ही अनेक एजंट एकत्र यूज करू शकता. ते एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतील आणि हे नंबर ऑफ एजंट्स वापरून जे तुमचं कम्प्लीट ऑटोमेशन होईल की ज्याच्यामध्ये कमीत कमी माणसांचा सहभाग असेल, कमीत कमी किंवा शून्य, विदाऊट ह्युमन, काय म्हणू आपण, विदाऊट ह्युमन इन्व्हॉल्वमेंट, त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट सिस्टीम ऑटोमॅटिक करता येऊ शकते. आणि अशा सिस्टीम आता आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप सारे बिझनेस, खूप सारे फॅक्टरीज अशा आपल्याला दिसत आहेत की जिथे कमीत कमी मॅन पॉवर वापरली जाते आणि जास्तीत जास्त कामं जे आहेत ते सगळे ऑटोमॅटिक होताना आपल्याला दिसत आहेत. आणि हा जो कन्सेप्ट आहे तो आहे एजंटिक AI कन्सेप्ट. आता आपण तो स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात एजंटिक AI म्हणजे काय असतं. तर आता एजंटिक AI आपण थोडक्यात बघूयात कशा पद्धतीने आहे. सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज एजंटिक AI हे आपण समजून घेऊ. एजंटिक AI रेफर्स टू AI सिस्टीम दॅट बिहेव लाईक एजंट्स. ठीक आहे, याच्यामध्ये अनेक एजंट्स असतील. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ही संपूर्ण एजंट्स पासून तयार झालेली असेल. खूप सारे एजंट्स असतील. दे कॅन सेट गोल्स, प्रत्येकाचा आपलं आपलं एक उद्दिष्ट असेल. प्लॅन ऍक्शन्स, प्रत्येकाच्या आपल्या आपल्या प्लॅन ऍक्शन्स असतील. प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे टूल्स यूज करेल आणि कम्प्लिटली ऑटोनॉमस सिस्टीम ते आपल्याला तयार करून देतील. विथ लिटल ऑर नो ह्युमन गायडन्स, माणसाचा कुठलाही सहभाग नसताना ही सिस्टीम जी आहे ती त्या ठिकाणी काम करू शकते. आता मी तुम्हाला याचा सिंपल एक्झाम्पल सांगतो. आपलं होम ऑटोमेशन सिस्टीम आपण घेऊयात. आपलं पूर्ण घर आपल्याला ऑटोमेट करायचं आहे आणि त्याच्यात एजंटिक AI आपण वापरतोय. आपलं घर कसं आहे बघा. आता सगळ्यात पहिला आपल्या घराचा दरवाजा, दरवाजाला आपण एक कॅमेरा लावलाय. आपला दरवाजा जो आहे तो स्मार्ट कॅमेराने काय म्हणू आपण की बनवलेला दरवाजा आहे. बाहेरून जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा तो कॅमेरा जो आहे तो त्या व्यक्तीला बघतो आणि ओळखतो. जर ती व्यक्ती त्याच्या ओळखीची असेल किंवा घरची व्यक्ती असेल, ओळखीची म्हणण्यापेक्षा त्या घरातली व्यक्ती असेल आणि त्या कॅमेऱ्याला तसं ट्रेनिंग दिलेलं आहे की ह्या पैकी कोणी असेल तर दरवाजा उघडायचा है ना. मग त्याला घरातल्या सगळ्या लोकांचे त्यांनी फोटो किंवा आपण काय म्हणू त्यांना फेस सगळे दिलेले आहेत. तो कॅमेरा ओळखेल की ही व्यक्ती जी आहे ती घरातली आहे आणि मग तो दरवाजा उघडेल आणि तिथे एक समजा स्पीकर लावलेला आहे आणि तो त्या व्यक्तीला वेलकम करेल. ठीक आहे, म्हणजे तो त्याचं स्वागत करेल की वेलकम होम, त्याला तो घरी बोलवेल आणि मग दरवाजा ऑटोमॅटिक उघडला. आता दरवाजा ऑटोमॅटिक उघडणे, ह्युमन आयडेंटिफिकेशन आणि डोअर सिस्टीम, हा एक एजंट झाला आपला. आता तुम्ही घरात आले आणि सोप्यावर येऊन बसले. सोप्यावर बसल्याबरोबर तुमच्या घरातला फॅन आपोआप सुरू झाला. आता इथे दुसरा एजंट काम करतोय. तुम्ही सोप्यावर बसले हे त्या एजंटला कळलं आणि तो फॅन आपोआप सुरू झाला आणि फॅन फिरायला लागला. त्याचबरोबर तुमचा जो मूड आहे तो त्याने ओळखला. तिथे त्या तुमच्या समोर एक टीव्ही आहे, तो टीव्ही ऑन झाला किंवा तुमच्या घरामध्ये साऊंड सिस्टीम आहे किंवा तुमच्या घरामध्ये अलेक्सा वगैरे सारखी सिस्टीम तुम्ही बसवलेली आहे आणि त्या सिस्टीमने तुम्हाला विचारलं, तुमची चौकशी केली की मी तुझ्यासाठी गाणं प्ले करू का, तुझ्यासाठी म्युझिक प्ले करू का. मग तुम्ही म्हटलं की येस, तर मग लगेच तो तुमच्या आवडीचं गाणं प्ले करतोय. म्हणजे बघा आता तुमच्या घरामध्ये तुम्ही येऊन सोप्यावर बसले, फॅन आपोआप फिरायला लागला आणि तुमच्या आवडीचं गाणं तुमच्या घरामध्ये सुरू झालं. हा तिसरा एजंट तुमच्यासाठी काम करतोय. ओके, आणि मग पुढे अजून बऱ्याच गोष्टी आहेत. मग आता तुमच्या घरामध्ये समजा किचन आहे, तो देखील स्मार्ट किचन असेल आणि तिथे एक रोबोट तुम्ही ठेवलेला आहे, तर तो रोबोट लगेच बघेल की साहेब आलेत आणि तो तुमच्यासाठी लगेच चहा घेऊन येईल. तो रोबोट चहा घेऊन आला, तुमच्या आवडीचा चहा, कॉफी, जे काय असेल पेय तो घेऊन आला आणि तुमच्या समोर त्याने ठेवला. म्हणजे आता इथे तुमच्यासाठी आता चहा बनवायचा का आता नाश्त्याची वेळ आहे तो आयडेंटिफाय करतो आणि तुमच्यासाठी ते घेऊन येतो. म्हणजे हा चौथा एजंट इथे काम करतोय. बघा आता या पूर्ण घरामध्ये हे स्मार्ट होम आहे आणि या घरामध्ये सगळे कामं आपोआप होत आहेत. तुम्ही म्हणाल असं कुठे होईल का, मग असंच आहे. आता तुम्ही जर मार्क झुकरबर्ग यांचं घर बघितलं, बघा युट्यूबवर त्याच्या व्हिडिओ आहेत, ती जर तुम्ही एखादी व्हिडिओ बघितली तर त्यांचं स्मार्ट होम आहे. पूर्ण घर ऑटोमॅटिक आहे, घरातल्या सगळ्या सिस्टीम ऑटोमॅटिक काम करतात आणि कम्प्लीट AI काय म्हणू आपण एजंटिक AI ने ते घर तयार झालेलं आहे. आता मी हे एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला की अनेक एजंट मिळून ती सिस्टीम जी आहे ती तयार होत असते. मग एजंटिक AI चा अर्थ ग्रुप ऑफ एजंट्स वर्क टुगेदर. सगळ्यांचा काहीतरी गोल आहे, सगळ्यांचा प्लॅन ऍक्शन आहे,
वेगवेगळे टूल्स ते यूज करतात आणि कम्प्लिटली विदाऊट ह्युमन गायडन्स ते काम करत असतात. आता त्याची एक आपण टेक्निकल डेफिनेशन बघूयात एजंटिक एआयची. एजंटिक एआय इज एआय paradigm where LLMs म्हणजे large language models or other AI models are combined with reasoning, memory, tools, APIs, ऑटोनॉमी लूप्स. बघा आता याची टेक्निकल डेफिनेशन काय सांगते की ही या एजंटिक एआय सिस्टीम कशी तयार होते, तर ही तुमच्याकडे असलेले लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहेत ते आणि प्लस काही टूल्स तुम्ही एकत्र करतात आणि त्याच्यापासून ही सिस्टीम तुमची तयार होते. मग या सिस्टीम मध्ये रिझनिंग हे पहिलं मॉडेल असतं, जे वेगवेगळे टास्क म्हणजे ब्रेकिंग टास्क इनटू स्टेप्स, तुमचा जो काही टास्क असेल त्याला वेगवेगळ्या स्टेपमध्ये तो ब्रेकडाऊन करतो. हे रिझनिंग मॉडेल त्या ठिकाणी काम करतं. दुसरं मेमरी मॉडेल आहे. मेमरी मॉडेल काय करतो, रिमेंबरिंग पास्ट कॉन्टेक्स्ट. बघा आता मी तुम्हाला जे उदाहरण दिलं घरातलं, की तुम्हाला कोणतं म्युझिक आवडतं हे तुमच्या घरातली जी सिस्टीम आहे त्याला माहिती आहे, कारण तुम्ही याच्या आधी जे म्युझिक प्ले केलं होतं ती मेमरी त्याच्याजवळ आहे आणि कोणत्या मूडला तुम्हाला कोणतं म्युझिक आवडतं हे त्याला माहिती आहे आणि बरोबर तुमच्या मूड प्रमाणे मग त्याने म्युझिक प्ले केलं. म्हणजे इथे मेमरी सिस्टीम किंवा मेमरी मॉडेल थोडक्यात काम करते. वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आपण इथे यूज करतोय, जसं आता इथे गुगल असिस्टंट, अलेक्सा, सिरी हे टूल्स आहेत जे तुमच्यासाठी काम करतायत आणि वेगवेगळ्या प्रकारचे एपीआयज वेगवेगळे सिस्टीम लोकांनी डेव्हलप करून ठेवलेले आहेत, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन्स करून आपण सिस्टीम डेव्हलप करत असतो. काही टेक्निकल गोष्टी आहेत या, ज्यांना आता एपीआय वगैरे या गोष्टी माहिती नाही, हळूहळू समजतील. आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. आता ही व्हिडिओ जास्त मोठी होईल, मी पुन्हा एपीआय मध्ये शिरलो तर म्हणून थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. आणि मग ऑटोनॉमी लूप्स त्या ठिकाणी तयार होतात. मग त्याच्यात काय असतं, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, लर्निंग. प्लॅनिंग, एक्झिक्युशन, लर्निंग हे रिपीटेडली चालू राहील. म्हणजे तो प्लॅनिंग करेल, एक्झिक्यूट करेल, त्याच्यातून काहीतरी शिकेल आणि ती सिस्टीम हळूहळू काय होत जाईल, पुन्हा पुन्हा स्मार्ट होत जाईल आणि कालांतराने ती सिस्टीम एवढी स्मार्ट होईल की आपल्याला काही सांगायची गरज नाही, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी चालतील. कल्पना करा, एजंटिक एआय जेव्हा मार्केटमध्ये सगळीकडे यूज व्हायला लागेल त्यावेळेला माणसाचं अस्तित्व काय राहील, माणसाला काही कामं राहणार नाहीत, जवळपास सगळे कामं एजंटिक एआय करेल. आणि मग माणसाने काय करायचं, माणसाने आता आपला जो मेंदूचा उपयोग आहे तो करायला सुरुवात करायची. आतापर्यंत आपल्या मेंदूचा आपण खूप कमी उपयोग करत आलो. आपण आतापर्यंत जे आहे मेंदू न वापरता सगळ्या गोष्टी फिजिकली करत होतो, हार्ड वर्क करत होतो, आपण खूप मेहनत करत होतो आपण. आता या एआयच्या मदतीने आपल्याला आरामाचे दिवस येणार आहेत. म्हणजे काय, एआय तुमच्यासाठी काम करेल, तुम्ही आरामशीर सगळं काम त्याच्याकडून करून घ्यायचं. काय करून घ्यायचं हे तुम्ही ठरवा आणि सगळं काम एआय करेल. मग आता येणाऱ्या काळामध्ये अपॉर्च्युनिटीज किती आहेत हे तुम्ही बघा. जी तरुण मंडळी आहे, जे इंजिनियर्स आहेत आपल्या चॅनलवर, त्यांनी विचार करा की आता हे सगळं जर तुम्ही शिकून घेतलं तर येणारा काळ जो आहे तो सगळा एआयचा आहे. तर मग तुम्हाला खूप सारा स्कोप आहे, खूप सारा वाव आहे की तुम्ही या सगळ्या सिस्टीम्स डेव्हलप करून देऊ शकतात आणि लाखो रुपये आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतात. म्हणजे येणारा काळ हा एआयचा आहे आणि एआय शिकणं हे आपल्याला गरजेचं आहे. शिकेल तो टिकेल, एआय शिकेल तोच टिकेल, हा आपला काय म्हणजे ब्रीदवाक्य आपलं लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपण काम करायचं. तर मंडळी, एआयच्या या 4 गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि मला खात्री आहे की आजचं हे सेशन, आजची ही व्हिडिओ ही नक्कीच आपल्याला एआय बद्दलच्या सगळ्या गोष्टी, सगळं कन्फ्युजन दूर करणारी ठरेल असं मला वाटतं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा. आणि तुमचा जो वेळ तुम्ही माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी देतात त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.